नमस्कार सर्वांना. सध्या महाराष्ट्रामध्ये एक चर्चेचा विषय किंवा चर्चित प्रकरण जे गाजत असलेलं प्रकरण आहे ते वैष्णवी हगवणे यांचा मृत्यूचं प्रकरण आहे. त्यामध्ये सतत एक गोष्ट येत आहे सातत्याने. वैष्णवीची जी जाऊ आहे त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही महिला आयोगामध्ये अशाच प्रकारे माझ्यावर अन्याय अत्याचार झाले आणि तिथं मी तक्रार दाखल केलेली होती. तर हा महिला आयोग नेमकं काय काम करतो हे आज आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी जाणून घेणार आहोत. आपण आलो आहे लातूर येथील महिला समुपदेश केंद्र जुना जिल्हाधिकारी परिसर या ठिकाणच्या कार्यालयात आपण पाहू शकता. आणि तेथील एक कर्मचारी आहेत, त्यांच्याकडून आता आपण थोडं रीतसर याची माहिती आपल्या दर्शकासाठी किंवा आपल्या सर्व महिला भगिनी ज्या आहेत त्यांच्यासाठी घेणार आहोत. सर नमस्कार. तर महिला समुपदेश व मदत केंद्र हे लातूरचं कार्यालय आहे, येथे आपण कार्यरत आहात. थोडक्यात आम्हाला महिला समुपदेश आणि मदत, महिला आयोगाची मदत याविषयी थोडीशी माहिती द्यावी सर. महिला समुपदेशन केंद्र आज जर तुम्ही पाहिलं तर आज महिलांवरती खूप अत्याचार होत आहे. जी सर. बरोबर आहे. आणि त्याची दखल सहसा खूप घेतली जात नाही. आपण गावात बघतो, पंचायत घालतो, नातेवाईक बोलवतो, सगळ्या गोष्टी करतो, तरी पण तोडगा निघत नाही. हा फक्त तोडगा निघावा, त्या बिचाराला फक्त न्याय भेटावा ह्या उद्देशाने राष्ट्रीय महिला आयोगाने युनिट तयार केलं, महिला समुपदेशन केंद्र. त्याच्या अगोदर मी हे तंटे लग्नाच्या नंतर व्हायला लागले. लग्नानंतर खूप तंटे व्हायला लागले. त्याला कुठं तर आळा बसावा ह्या उद्देशानं राष्ट्रीय महिला आयोगानं अजून एक युनिट तयार केलेलं आहे. त्याला म्हणतात विवाहपूर्व संवाद केंद्र. त्याचं नाव आहे तेरे मेरे संग. आलं लक्षात? तर महिला समुपदेशन केंद्र म्हणजे काय? तर महिला समुपदेशन केंद्र म्हणजे ज्या महिलावर अत्याचार होत आहे, त्रास देत आहे, त्याला व्यवस्थित नांदवत नाहीत, परत हुंडा मागतायत, पैसे मागतायत, प्रत्येक गोष्टीत त्याला त्रास देत आहे किंवा तिला घरी उच्च दर्जा देत आहे. हा फक्त न्याय द्यावा ह्या उद्देशाने पहिला महिला समुपदेशन केंद्र जिल्हा परिषद ग्राउंड विभाग त्या ठिकाणी केलेला आहे. तिथं आल्यानंतर महिला माझ्याकडे येतात की आल्यानंतर तक्रार आपल्याकडे दाखल देतात. सासूनं त्रास दिलेला आहे, नंदनं त्रास दिलेला आहे, सासऱ्यानं त्रास दिलेला आहे, ध्यानात त्रास दिलेला आहे, कुटुंबानं त्रास दिलेला आहे. ह्या सगळं आम्ही त्या बाईकडून लिहून घेतो, त्या महिलाकडून लिहून घेतो आणि कंटिन्यू तुझ्याकडून ऐकून घेतो म्हणजे काय त्रास झाला. तक्रार लिहून घेतल्यानंतर आम्ही काय करतो की 8 दिवसापूर्वी एक नोटीस तयार करतो. कुणाला ज्याने त्या महिलाला त्रास दिलेला आहे त्या महिलाच्या नातेवाईकाला किंवा मिस्टराला किंवा त्याच्या कुटुंबाला एक नोटीस तयार करतो आणि नोटीस आम्ही पाठवून देतो. नोटीस पाठवून दिल्यानंतर तिथून ते महिलाचे नातेवाईक किंवा ते कुटुंब येणार येतं. आल्यानंतर त्याला विचारणार किंवा त्याच्याशी काउन्सिलिंग करायला की तुम्ही कशामुळे व्हायला लागले, तुम्ही का त्रास द्यायला लागले, याचं कारण काय. हे सगळे आम्ही त्या पहिल्या काउन्सिलिंग म्हणजे पहिल्या सेशनमध्ये आम्ही त्या नातेवाईकाला बोलतो. पहिलं सेशन झाल्यानंतर 8 दिवसानंतर किंवा 15 दिवसानंतर दुसरी हेरिंग ठेवतो, दुसरी तारीख ठेवतो. त्या तारखेला परत ज्या महिलांना आपल्याकडे तक्रार दिलेली आहे त्या महिलाला, तिच्या वडिलाला, तिच्या भावाला, तिच्या आईला बोलून देतो आणि त्याला समजावून सांगतो की बाबा त्यांनी आले होते, त्यांनी असं बोललेलं आहे, तुम्ही असं बोललेलं आहे, ह्याच्यात खरं काय त्या तक्रारकर्त्या महिलाकडून आपण जाणून घेतो. हे झाल्यानंतर परत 1 महिन्यानंतर आम्ही तारीख देतो की दोन्ही बैठका बोलतो म्हणजे दोघांना ह्याही कुटुंबाला मुलीच्या म्हणजे दोन्ही पक्षाला त्याला संयुक्त बैठक बोलतात. त्या संयुक्त बैठकीमध्ये बोलून घेऊन त्यांच्यासोबत आम्ही चर्चा करतो की काय खरं आणि काय खोटं आमना-सामने बसून. आलं लक्षात? मग त्या आमना-सामना बैठक बोलून झाल्यानंतर काय खरं काय खोटं, कुणाकडे दोष आहे, कुणाकडे खरं आहे, ते सगळं उघडकीस पडतं. उघडकीस झाल्यानंतर आम्ही ते दोन्ही जो नांदवत असेल मुलगा तर मुलीला पाठवून देतो. म्हणजे नांदवत असेल तर प्रकरण तुमच्यापाशी मिटवलं जातं. बिलकुल. जर नांदवत असेल, दोन्ही सहमती असतील तर आम्ही काय करतो त्याच्याकडून लिहून घेतो, सगळ्या गोष्टी करून घेतो आम्ही आणि मुलीला पाठवून देतो. आणि पाठवून दिल्यानंतर आम्ही गप्प बसत नाही. जी सर. लक्षात? आता दिलं आपलं इथून पाठवून दिलंय, आता काय करायचं राहत असतील अशातला भाग नाही. आम्ही 8 दिवस आम्ही फॉलोअप घेतो. फोन करतो. नसेल जवळ जर असेल, आपला लातूर जिल्ह्यामध्ये जवळ असेल तर 8 दिवसाला त्या नवरा बायकोला येऊन आपल्याला सिग्नेचर करायला होतो. सिग्नेचर म्हणजे थोडक्यात कोर्टात जशी तारीख असते तसे ते 8 दिवसाने त्यांची हेअरिंग तुमच्याकडे केली. येस सर. 8 दिवसाला त्याच्या जवळ असतील तर 8 दिवसात बोलून घेऊन आणि सही घेतो. त्या सहीच्या माध्यमातून आम्ही विचारतो की व्यवस्थित आहे का, व्यवस्थित माहिती आहे का, दोन्ही पक्षाची व्यवस्थित माहिती रीतसर तुमच्याकडे नोंद असावी असते.
म्हणजे हां ह्या दिवसाने पाठवून देतो. ओके मग जर ह्याच्या